आपण आज विटा हायस्कूल विटा तालुका खानापूर जिल्हा सांगली या ठिकाणी आलो आहोत। की जी मुलं आणि माणसं आमच्या मुंबईच्या वस्तू संग्रहालयापर्यंत पोहोचू शकत नाही, आमचं वस्तू संग्रहालय त्यांच्यापर्यंत पोहोचते। आपण बघू शकतो अजून काही भारतातले महत्वाचे शिल्प उमा महेश्वर आहे, मग त्याच्यानंतर गणेश आहे आमचं म्युझियम मुंबई मधलं, आणि त्याच्याबद्दल थोडी माहिती आहे। तर या इंटरग्लो टेक्निक मध्ये एक झिंक प्लेट असते, त्याच्यावरती एक ओरिजिनलच्या चित्राचा कॉपी काढला केलेला आहे। पूर्वी जे हाताने करत होते, जे हत्यार होते, छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय याला भेट द्या। मित्रांनो नमस्कार, आपण आज विटा हायस्कूल विटा तालुका खानापूर जिल्हा सांगली या ठिकाणी आलो आहोत। म्युझियम ऑन व्हील हा उपक्रम सर्व राज्यभरामध्ये चालू आहे आणि ही छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय मुंबई यांची ही गाडी या विटा या ठिकाणी आलेली आहे आणि जिल्हा परिषद सांगली, महाराष्ट्र शासन आणि खानापूर पंचायत समिती विटा यांच्या संयुक्त विद्यमाने आज या ठिकाणी प्रेझेंटेशन होणार आहे। आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयामधील आपल्याला वस्तू पाहायला मिळणार आहेत आणि बरंच काही आपण या गाडीमध्ये पाहणार आहे। ही समोर दिसते ती ही गाडी आहे, ही छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय मुंबई यांची आहे, म्युझियम ऑन व्हील, आणि आपण हे म्युझियम पाहायला चाललोय। आपण त्याची अधिक माहिती आपण मॅडम कडून घेऊया। नमस्कार, आम्ही मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय इकडनं आलो आहोत आणि हा आमच्या म्युझियमचा उपक्रम आहे। 8 वर्षापूर्वी सुरू करण्यात आला होता। ह्याचं नाव आहे म्युझियम ऑन व्हील। ह्या उपक्रमाअंतर्गत आमच्याकडे अशा 2 मोठ्या बस आहेत आणि या बसच्या आतमध्ये आम्ही वेगवेगळे प्रदर्शन लावतो मुलांच्या अभ्यासक्रमाप्रमाणे, जे वेगवेगळ्या विषयांवर असतात, आणि मग ह्या बस घेऊन आम्ही पूर्ण मुंबई, पूर्ण महाराष्ट्र आणि इतर आजूबाजूच्या इतर राज्यांमध्ये देखील जातो, वेगवेगळ्या शाळांना, कॉलेजेसना भेट देण्यासाठी। या उपक्रमाचा उद्देश हा आहे की जी मुलं आणि माणसं आमच्या मुंबईच्या वस्तू संग्रहालयापर्यंत पोहोचू शकत नाही, आमचं वस्तू संग्रहालय त्यांच्यापर्यंत पोहोचतो, असा हा आमचा उपक्रम आहे। आणि आताचं प्रदर्शन आहे त्याचं नाव आहे प्राचीन शिल्प भारत, इजिप्त, असिरिया, ग्रीस, रोम। ह्या प्रदर्शनातून आपल्याला या 5 प्राचीन संस्कृतीमधल्या काही जुन्या मूर्त्यांबद्दल माहिती मिळणार आहे आणि ह्या मूर्त्यांद्वारे ह्या प्राचीन संस्कृतींबद्दल माहिती मिळणार आहे। ह्या मूर्त्या देवदेवतांच्या मूर्त्या आहेत। बरं, आता मुळात आता या एक्झिबिशनची लेआउट कसं झालंय की प्रत्येक जी संस्कृती आहे त्याला एक केस डेडिकेट केली। सगळ्यात आधी आपण भारतातले काही शिल्प बघणार आहोत, मग त्यासाठी आपण असिरिया मधले शिल्प बघणार आहोत, मग इजिप्त, आणि मग शेवटी ग्रीस आणि रोम मध्ये। तर सगळ्यात आधी हा जो नकाशा आहे, या नकाशावर आपण बघू शकतो की प्राचीन काळात या सगळ्या संस्कृती नेमक्या जगात कुठे कुठे उपस्थित होत्या। तिकडे या मॅपचं सगळं लेजंड दिलेलं आहे, म्हणजे पोरांना कळेल की नेमकं कुठून या मूर्त्या आलेल्या आहेत। यानंतर आपण बघू शकतो की आम्ही काही डिजिटल इंटरॅक्टिव्ह ठेवले आहेत। मुळात या काही जे मॉन्युमेंट्स आहेत ज्या संस्कृतीमधल्या महत्वाच्या त्या दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। तिकडे मोहेंजोदारोचा स्तूप आहे, आता हा स्तूप अस्तित्वात नाही आहे, पण ह्याचा एक प्रोजेक्ट आमच्या म्युझियम मध्ये झालेला आणि रिसर्च करून आम्ही हे 3D मॉडेलिंगच्या स्तूपाचं बनवलेला। तसंच गांधार शैलीमधल्या हे बुद्धाची मूर्ती आहे। आमच्या महिषासुरमर्दिनी आहे, तिथं शिल्प आपल्याला इकडे बघायला मिळतं। आणि बाहुबली म्हणजे जैन धर्मामधल्या बाहुबली जो तपश्चर्या करतो त्याचं शिल्प इकडे आहे। पुढे आपण बघू शकतो अजून काही भारतातले महत्वाचे शिल्प उमा महेश्वर आहे, मग त्याच्यानंतर गणेश आहे, हा पण आमच्या म्युझियम मधलाच आहे, मग त्याच्यानंतर शालभंजिका आणि मग वर वेदिका आहे। पुढे आता आपण जरा असिरियाकडे वळतोय। असिरियामध्ये आपण बघू शकतो की एक अशुर नसीरपाल म्हणून राजा होता आणि त्याच्या राजवाड्याचे काही अवशेष सापडलेले, यावरून पुनर्रचना केलेली आहे, त्याचा हा व्हिडिओ आहे।
आणि व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही हे पण दाखवू शकतो की असले हे शिल्प नेमके त्या वास्तूमध्ये आपल्याला कुठे बघायला मिळतात. तर इथे लामासू आहे. लामासू हे जनरली दरवाजावर असायचे आणि ते संरक्षणासाठी असायचे. आणि तसेच राजाच्या आयुष्यात घडणारे काही महत्वाचे घटना वगैरे असायचे ते भिंतीवर बनवण्यात यायचं. त्यातलीच ही एक आकृती आहे, आपण इकडे बघू शकतो. आणि पुढे आपण इजिप्तकडे वळतोय. तर मुळात आपण काय इथे एस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न करतोय की तसं वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये आपण काही साम्य आणि काही फरक बघू शकतो. तर उदाहरण द्यायचंच आहे तर इकडे जो गणपती आहे अर्धा हत्ती आणि अर्धा माणसाचं शरीर आहे. ह्याला आपण एक समिश्र शिल्प बोलतो. जसं इकडे लामासू सुद्धा आपल्याला बघायला मिळतात. लामासू कधी घोडा, सिंह आणि मग माणसाचं तोंड आणि त्याला पंख असायचे. तर असे ते समिश्र शिल्प आहेत ते आपल्याला भारतात आणि सिरियामध्ये दोन्हीकडे बघायला मिळतात. आणि त्याचसोबत आपल्याला इजिप्तमध्ये सुद्धा याचे काही उदाहरण मिळतात. आणि आपल्या इकडे जसं निसर्गाला महत्व दिलं जातो, निसर्गाचे काही काही देव महत्वाचे आपण प्राण्यांना पुजतो, वेगवेगळ्या पक्ष्यांना पुजतो, तर त्याचप्रमाणे आपण इजिप्तमध्ये सुद्धा हे बघू शकतो. इजिप्तमध्ये ही जी मांजर आहे तिचं नाव बास्टेट आहे. ही एक मांजर स्वरूपी देवी आहे जी संरक्षण करायची. तर तिला मुळात प्राचीन इजिप्तमधले लोक संरक्षणासाठी पुजायचे. आणि आम्ही अजून एक इजिप्तमधले इकडे कपू सिंबल नावाचं देऊळ आहे, त्याचं व्हिडिओ इथे दाखवतो मुलांना. इजिप्तमध्ये अजून निसर्गातले जे देवी देवता आहेत ते आपण पुढच्या बाजूला बघणार. तसं भारतामध्ये आपण वेगवेगळ्या निसर्गाशी संबंधित देवांना पुजतो, तसंच आपल्याला इजिप्तमध्ये पण पाहायला मिळतं. सो इथून इजिप्तमध्ये त्यांचा सूर्यदेव आहे रा, जसं भारतामध्ये देखील आहे. अमून आहे त्यांचा वायूचा देव. ओसायरस आहे पाताळ लोकांचा देव, जसं आपल्याकडे यमराज आहे. आयसिस आहे उपचाराची आणि धातूची देवी, जसं आपल्याकडे धन्वंतरी आहे. हॉट आहे लिखाण आणि ज्ञानाचा देव, जसं आपल्याकडे सरस्वती आणि गणपती आहे. सो असे अनेक इजिप्तमध्ये काही देव आहेत ते निसर्गाशी संबंधित आहेत. इथे आपण वळतोय ग्रीक आणि रोमन संस्कृतीकडे, त्यांच्या शिल्पांकडे. सो आपण इथे सुरुवातीला पाहूयात आर्टेमिस ची ग्रीक देवी आहे, आर्टेमिस नावाची. हे तिचं मंदिर आहे. आता हे मंदिर देखील खूप तुटलेल्या अवस्थेत आहे म्हणून त्याची पुनर्रचना केली आहे, पुनर्रचना केली आहे हिंदीमध्ये. ते मंदिर ग्रीसमध्ये आहे. आणि हे कोलोसियम आहे जे आता रोम मध्ये आहे. हे फार फेमस आहे. इट इज वन ऑफ द 7 वंडर्स ऑफ द वर्ल्ड. आणि हे बेसिकली स्टेडियमच आहे. तर आतमध्ये वेगवेगळे ऑलिम्पिकचे खेळ व्हायचे, वेगवेगळी नाटकं वगैरे व्हायची. सो हे झालं ग्रीक आणि रोमन बद्दल. आता आपण इकडे अजून ग्रीक रोमनचाही देवी देवता पाहूया. जसं भारतामध्ये इजिप्तमध्ये आपल्याला निसर्गाशी संबंधित देव आढळतात, तसेच ग्रीस आणि रोम मध्ये पण आढळतात. इथे झूस आहे, तो आकाशाचा मेघगर्जनेचा देव आहे आणि तो देवांचा राजा देखील आहे, तो भारतामध्ये इंद्रदेव आहे. पोसायडन आहे, तो समुद्र, पूर आणि भूकंपाचा देव आहे. हे असे अनेक ग्रीस आणि रोमन देव आहेत. हा खालचा जो आहे तो अपोलो आहे, तो उपचार, औषध आणि संगीत वगैरे यांचा देव आहे. वरची जी आहे ती नायकी आहे, ती विजयाची देवी आहे. आणि तुम्ही बघू शकता हा हर्मिस आहे. हा एक ग्रीक देवता आहे जो संदेश, व्यापार, प्रवास यांचा देव आहे. हा हर्मिस जो देव आहे ह्याचा हा पूर्ण शिल्पातला पायाचा तुकडा. आणि तुम्ही बघू शकता हे आमचं म्युझियम मुंबई मधलं आणि त्याच्याबद्दल थोडी माहिती आहे.
आपण इथे ऍक्टिव्हिटी करतो. ही जी ऍक्टिव्हिटी आहे 300 वर्ष अगोदरची ऍक्टिव्हिटी आहे. या ऍक्टिव्हिटीचं नाव सुद्धा आहे इंटॅग्लो टेक्निक. त्या इंटॅग्लो टेक्निक मध्ये काय होतं, एक प्लेट्स असतात, झिंक प्लेट बोललं जातं, त्याच्यावरती ओरिजिनलची कॉपी काढली जाते ट्रेसिंग करून. जसे की आपल्याकडे आता मशीनचं झेरॉक्स मशीन, एक ओरिजिनलची कॉपी काढण्यासाठी आपण मशीन यूज करतात झेरॉक्स मशीन, पण त्या काही मशीन्स नव्हते. तर ह्या इंटॅग्लो टेक्निकमध्ये एक झिंक प्लेट असते, त्याच्यावरती एक ओरिजिनलच्या चित्राचा कॉपी काढला जातं आणि नंतर मग त्याला ह्या प्लेट्सला, झिंक प्लेट्सला केमिकल आणि ऍसिड मध्ये ठेवून त्याला नरम करून त्याच्यावरती कोरी काम केलं जातं. एकदा ही प्लेट्स रेडी झाली तर आपण याचे खूप सारे कॉपीज काढू शकतो. आता तुम्ही कसं आहे झेरॉक्स मशीन ही पण तशी झेरॉक्स मशीन आहे. दोन्ही टेक्निक आहे. ही 1800 ते 1600 या पिरियड मध्ये युरोपमध्ये होत. युरोपमध्ये लक्षात घ्या. नंतर विचारणार तुम्हाला. त्या टेक्निकचं नाव आहे इंटॅग्लो टेक्निक. कोणती? इंटॅग्लो टेक्निक. कोणती? लक्षात ठेवा. बघा ही झिंक प्लेट आहे, ठीक आहे. त्याच्यावरती कोडिंग काम केलेलं आहे. आता लेसरनी केलेलं आहे. तुम्ही जे हाताने करत होते, जे हत्यार होती वेगवेगळी साठी, ठीक आहे. तर याच्यावरती आपण इंक लावणार आहोत, शाई. शाई आता तुमचे न्यूजपेपर, बुक छापतात ना, त्याची शाई आहे. पूर्वी नॅचरल कलर झाडांपासून, पाळांपासून जे तयार व्हायचे ना, ते कलर यूज करत होते. तर आता आपल्याला लावायचं आहे. नमस्कार, मी चिन्मय. मी त्या मुंबईच्या म्युझियमच्या एज्युकेशन डिपार्टमेंटमध्ये ॲज अ एज्युकेशन फॅसिलिटेटर काम करतोय. आपलं ही तुम्ही पूर्ण गायडेड टूर घेतली, म्युझियम बद्दल माहिती घेतली. आमचं ही बस बनवण्यामागचा उद्देश हाच आहे की तुम्ही ह्या बसमध्ये याल, ते प्रदर्शन पाहाल, कारण की आपण तिकडे जाऊ शकत नाही म्हणून ती बस आपल्यापर्यंत पोहोचते. त्या बसच्या आतमध्ये जे प्रदर्शन आहे त्याच्याबद्दल माहिती मिळते. त्या प्रदर्शनाच्या आतमध्ये जे ऑब्जेक्ट्स ठेवलेले आहेत ऐतिहासिक स्वरूपाचे त्याच्याबद्दल माहिती मिळते. हे सगळं बघून तुमच्या मनामध्ये क्युरिओसिटी वाढावी की इथे एवढं आहे, मग म्युझियम मध्ये अजून किती असेल. सो ह्याच क्युरिओसिटी वाढवण्यासाठी म्हणूनचा हा उपक्रम आहे. हे बघालच तुम्ही, पण तुम्ही प्रत्येक म्युझियम पर्यंत पोहोचला पाहिजे. तिकडच्या वस्तू कशा आहेत,
त्यानुसार आपला इतिहास कसा आहे हे जाणून घ्याल. ह्याच्यासाठी तुम्ही प्रत्येक म्युझियम पर्यंत पोहोचलं पाहिजे. तसंच तुम्ही मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय यालाही भेट द्या. हे पाहिल्यानंतर हीच इच्छा व्यक्त करतो. थँक्यू. हे होते छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय मुंबई यांची ही म्युझियमची टीम. आपण सर्व प्रेझेंटेशन पाहिलं आणि आपणही या ठिकाणी प्रेझेंटेशन पाहायला यावं. त्याचबरोबर आपल्याला शक्य झालं तर मुंबई या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय आपण पाहावं आणि याचा प्रसार करावा.